हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ॲक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित यामध्ये आपण पहिला टॉपिक पाहत आहोत, संख्याज्ञान. त्याच्यामध्ये आजचा सेशन आहे 1 ते 100 अंकावर आधारित प्रश्न. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा पॉईंट पाहिला होता, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. आणखी आजच्या ह्याच्यामध्ये आपण 1 ते 100 जे अंक आहेत त्यावर आधारित प्रश्न कसे असतात ते आपण पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवरती मी काही इतंभूत माहिती मांडलेली आहे की तुम्ही 1 ते 100 अंकावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही इझी सोडवू शकता. ओके, तेवढी मी माहिती बोर्डवरती शॉर्ट मध्ये लिहिलेली आहे. तर आपण त्या बोर्डकडे पाहूया. बघा काय लिहिलंय मी. तर पहिला पॉइंट आहे काय, तर 1 ते 100 मध्ये 0 ते 9 हे अंक किती वेळा येतात. बघा काय सांगितलं मी. पहिला पॉइंट काय की 1 ते 100 अंकामध्ये 0 ते 9 हे अंक जास्तीत जास्त किंवा किती वेळा येतात याची आपण समरी केलेली आहे. तर प्रत्येक अंक किती वेळा येतो हे आपण पाहणार आहे. आता प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे. तर बघा काय, 0 पासून 9 पर्यंत अंक मी लिहून घेतलेत. 0 ते 9 लिहिलेत. आता 0 हा अंक किती वेळा येतो, तर 11 वेळा येतो. 1 ते 100 अंकामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, 11 वेळा येतो. पुढं 1 हा अंक किती वेळा येतो, तर 21 वेळा येतो. बघा 2 हा अंक 20 वेळा येतो. 3 हा अंक 4, 5 किंवा 9 पर्यंत सगळे अंक किती वेळा येतात, 20 पर्यंत. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय बघा, पहिल्यांदा की 0 अंक किती वेळा येतो, 1 अंक किती वेळा येतो आणि 2 ते 9 अंक किती वेळा येतात. कारण का 2 ते 9 पर्यंत सगळे अंक समान वेळा येतात. ओके, बघा 0 आहे किती वेळा येतो, 11 वेळा. 1 हा अंक किती वेळा येतो, 21 वेळा. आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, सगळे अंक 20-20 वेळा येतात. बघा 1 ते 100 मध्ये झालं 0 ते 9 अंक, हा पहिला पॉइंट झाला. हा चार्ट बघा. ओके, आता दुसरा पॉइंट काय आहे, तर 10 ते 99 मध्ये 0 ते 9 अंक किती वेळा येतो. काय सांगायला मी, 10 ते 99 दोन अंकी संख्येमध्ये 10 ते 99 दोन अंकी संख्येमध्ये 0 ते 9 अंक किती वेळा येतात याची सुद्धा समरी केलेली आहे. बघा तर काय, 0 ते 9 पंचांक मांडून घेतलेत मी. त्याच्या पुढं तो अंक किती वेळा येतो हे लिहिलेलं आहे. तर बघा 0 किती वेळा येतो, 9 वेळा येतो. लक्षात येतंय, 0 किती वेळा येतो, 10 ते 99 मध्ये 0 किती वेळा येतो, 9 वेळा येतो. 1 हा अंक किती वेळा येतो, 19 वेळा 1 हा अंक येतो. 2 सुद्धा त्याच पद्धतीनं 19 19 19 अशा पद्धती. म्हणजे इथं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचंय, 0 अंक किती वेळा येतो आणि 1 ते 9 हे अंक किती वेळा येतात अशा पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. काय बघा, 0 अंक 9 वेळा येतो आणि 1 ते 9 अंक किती वेळा येतात, सगळे अंक 19 19 वेळा येतात. लक्षात आलं. म्हणजे हा झाला दुसरा पॉइंट. म्हणजे पॉइंट पहिला आणि दुसरा क्लिअर झाला. पहिला पॉइंट होता 1 ते 100 अंकामध्ये 0 ते 9 अंक किती वेळा येतात. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगितले, दोन अंकी संख्या 10 ते 99 मध्ये 0 ते 9 अंक किती वेळा येतात. याची दोन्ही चार्ट मी लिहिलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आपण येऊया. काय, तर बघा तिसरा पॉइंट, 1 ते 100 अंकामध्ये काय दिलंय, कोणकोणत्या संख्या किती वेळा येतात किंवा कोणती संख्या किती आहे हे मी काढलेले. बघा 1 ते 100 मध्ये पहिला पॉइंट, एक अंकी संख्या 9 आहेत. किती आहेत, एक अंकी संख्या 9 आहेत. म्हणजे 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या किती असणार आहे, 9. त्या कुठून कुठपर्यंत म्हणजे 1 ते 9 ह्या संख्या काय आहेत, एक अंकी संख्या आहेत. आणि किती संख्या आहेत, टोटल संख्या आहे 9. लक्षात आलं. सेकंड पॉइंट बघा, दोन अंकी संख्या किती आहेत, तर दोन अंकी संख्या आहेत 90. बघा 1 ते 100 मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत, 90. म्हणजे कोणत्या, 10 ते 99 पर्यंत. कारण 1 ते 9 एक अंकी संख्या झाल्या आणि 99च्या पुढली संख्या 100 ही काय झाली, तीन अंकी संख्या झाली. म्हणजे ह्या 10 संख्या सोडल्या तर टोटल 10 ते 99 मध्ये किती संख्या आल्या, 90. म्हणजे दोन अंकी संख्या 90 आहे. तिसरा पॉइंट बघा, 1 ते 100 मध्ये तीन अंकी संख्या. आता तीन अंकी संख्या किती आहे, तर फक्त एक आहे. ती कोणती, तर 100. तर बघा तीन अंकी संख्या
1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या कुठली, तर फक्त 100, म्हणजे 1 ही काय आहे, 3 अंकी संख्या आहे. ओके, म्हणजे हा तिसरा पॉईंट कव्हर झाला. म्हणजे 1 ते 100 मध्ये आपण 1 अंकी संख्या किती आहेत, कुठून कोठेपर्यंत आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत, त्या कुठून स्टार्ट होतात आणि कुठे संपतात, आणि 3 अंकी संख्या किती. म्हणजे सोपं समजायला बघा, अतिशय सोपं समरी करून दिलेली आहे. तुम्हाला लक्षात काय फक्त ठेवायचं आहे, पहिला 1 अंकी संख्या 1 ते 9, 3 अंकी संख्या कुठली, फक्त 100 1, आणि मधला पॉईंट आहे 2 अंकी संख्या म्हणजे 10 ते 99. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ दे तुम्ही सोडवू शकता एवढ्या पॉईंटवर. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघा, चौथा काय आहे, 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या कोणत्या किंवा किती आहेत. बघा पॉईंट काय आहे, त्याचं सुद्धा समरी दिलेलं आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य अंक आहे, आणि शून्य अंक असलेल्या संख्या कोणत्या आणि किती. तर शून्य अंक असलेल्या संख्या किती आहेत, 10, म्हणजे एकक स्थानी. म्हणजे बघा 10, 20, 30 या ज्या संख्या आहेत बघा, इथं लिहिले मी 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. याच्या एकक स्थानी आहे का शून्य, बघा. म्हणजे प्रत्येक अंकाच्या समोर काय आहे, एकक स्थानी काय आहे, शून्य आहे. म्हणजे 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या किती आहेत, 10, आणि त्या कोणत्या, 10 ते 100. लक्षात आलं, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि शेवटचा 100. बघा हा एक पॉईंट क्लिअर झाला. नेक्स्ट पॉईंट काय बघा, पाचवा, एकक स्थानी 1 ते 9 मधील कोणताही अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. काय सांगितले बघा, एकक स्थानी 1 ते 9 म्हणजे एकक स्थानी 1 ते 9 मधले कोणतेही अंक घेतला, कोणताही एखादा अंक घेतला तर तयार होणाऱ्या किती संख्या होतात त्याच्यापासून. एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कुठलाही अंक घेतला तर एकूण किती संख्या तयार होतात, 10. म्हणजे फॉर एक्झाम्पल 9 हा नंबर घेतला आपण, 9 नंतर 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99. म्हणजे हे किती अंक तयार झाले, 10. म्हणजे हे 9चं फक्त मी सांगितले, 1 ते 9 मध्ये कुठलाही नंबर घेतला तर किती अंक तयार होणार, 10 अंक तयार होणार. लक्षात येते, एकक स्थानी 10 अंक, तो नंबर असला की किती अंक तयार होतात, 10 अंक तयार होतात. बघा हा झाला पाचवा पॉईंट. आता 6वा पॉईंट बघा, 1 ते 100 संख्यांमध्ये एकक दशक स्थानी समान अंक असलेल्या 9 संख्या आहेत. पॉईंट काय दिलं बघा, 1 ते 100 संख्यांमध्ये एकक आणि दशक स्थानी, म्हणजे एकक आणि दशक स्थानी, इकडे एकक आणि दशक स्थानी समान अंक असलेल्या 9 संख्या आहेत. आता एकक आणि दशक स्थानी तोच अंक पाहिजे. म्हणजे उदाहरण बघा, 11, 22, 33, 44. बघा एकक स्थानी 1 आहे तर दशक स्थानी पण 1 आहे. एकक स्थानी 2 आहे तर दशक स्थानी 2 आहे. एकक स्थानी 4 आहे तर दशक स्थानी 4 आहे. म्हणजे अशा संख्या, एकक स्थानी पण 30 संख्या पाहिजे आणि दशक स्थानी पण 30 संख्या पाहिजे. अशा संख्या किती आहेत, 9. अशा संख्या किती आहेत, 9. त्या सर्व संख्या 11च्या पटीत आहेत. म्हणजे 11चा पाढ, म्हणजे 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. म्हणजे टोटल संख्या किती झाल्या त्या, 9. आणि त्या सर्व संख्या 11च्या पटीत आहेत. लक्षात येते. आता 7वा पॉईंट बघा, 1 ते 100 मध्ये समसंख्या आणि विषम संख्या किती आहेत हे पण मी मांडले. काय सांगितले, 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आहेत, 50 आणि विषम संख्या 50. 1 ते 100 मध्ये 50 आहेत. ओके, आणि 8वा पॉईंट काय सांगितलंय बघा, 10 ते 99. काय सांगितले, 10 ते 99 मध्ये 45 समसंख्या आहेत आणि 45 विषम संख्या आहेत. लक्षात येते. म्हणजे 7वा आणि 8वा पॉईंट लक्षात ठेवायला सोपा आहे. 1 ते 100 मध्ये समसंख्या आणि विषम संख्या सेम समान आहेत. 1 ते 100 मध्ये 50 आणि आपला दुसरा आहे 2 अंकी संख्या किंवा 10 ते 99 मध्ये 2 अंकी संख्येमध्ये काय होतंय, 45 विषम संख्या आणि 45 समसंख्या. इथं सुद्धा आपल्याला म्हणजे समान समजायला
सोपं पडते. ओके, म्हणजे 7वा आणि 8वा पॉईंट लक्षात ठेवायला सोपा आहे. म्हणजे एवढे तुम्ही पॉइंट्स केले की 1 ते 100 अंकावरती कोणताही प्रश्न विचारला तर आपण तो इझी सोडवू शकतोय, चटकन सोडवू शकतोय. तुम्हाला हवा असेल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही ज्या नोट्स लिहिताय त्याच्यामध्ये तुम्ही ह्या नोट्स म्हणून उपयोग करू शकता किंवा पॉईंटचा उपयोग होऊ शकतोय. ओके, बघा अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणखीन एकदा मी रिपीट करते. पहिला पॉईंट आहे 1 ते 100 मध्ये 0 ते 9 अंक किती वेळा येतात, लिहिलेला आहे. 0 अंक 11 वेळा येतो, 1 अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 अंक 20 वेळा येतात. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट बघा, 10 ते 99 मध्ये 2 अंकी संख्येमध्ये 0 ते 9 अंक किती वेळा येतात, तर 0 अंक 9 वेळा येतो, 1 अंक 19 म्हणजे 1 ते 9 अंक किती वेळा येतात, 19 वेळा येतात. पुढं तिसरा पॉईंट, 1 ते 100 मध्ये समजायला बघा 1 अंकी संख्या किती आहे, 9, 1 ते 9. दुसरा पॉईंट आहे 2 अंकी संख्या आहेत 90 म्हणजे 10 ते 99. आणि तिसरा आहे 3 अंकी संख्या फक्त 1 आहे, ती म्हणजे 100. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 0 असलेल्या संख्या 10 आहेत. म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ओके, म्हणजे 10 संख्या आहेत एकक स्थानी. 1 ते 9 मधील कोणताही अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत, 10 संख्या असतात. 1 ते 100 संख्यांमध्ये एकक दशक स्थानी समान अंक असलेल्या किती संख्या आहेत, 9 संख्या आहेत. आणि त्या सर्व संख्या किती आहेत, 11च्या पटीतल्या आहेत. आणि शेवटचा आहे बघा 7वा आणि 8वा. 7वा बघा, 1 ते 100 मध्ये 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. आणि 8वा पॉईंट आहे 11 ते 99 मध्ये 45 समसंख्या आणि 45 विषम संख्या आहेत. आता यावर आधारित आपण उदाहरणे पाहूया. तर एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे, वाचूया आपण. पहिल्यांदा बघा काय लिहिलंय, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो. प्रश्न नीट वाचते बघा, ऐका. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक आहे. म्हणजे मगाशी मी जी माहिती सांगितली, पॉईंट सांगितले होते, त्यावर आधारित प्रश्न असणार आहे. ते पॉईंट तुमचे क्लिअर झाले असेल तर ह्या प्रश्नांची उत्तर देता येणार आहे. काय बघा, 11 ते 100 काय सांगितलंय, 11 ते 100 ह्या अंकामध्ये पर्यंत किती संख्यांच्या दशक स्थानी, एकक स्थानी नव्हे, दशक स्थानी 0 हा अंक असणार आहे. आता 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या किती आहे, फक्त 1 आहे. 3 अंकी संख्या फक्त 1 आहे, ती कोणती, 100. बरोबर. आणि 100 आणि याच्यामध्ये दशक स्थानी एकक स्थानी 0 आहे, पण प्रश्नामध्ये काय विचारलंय, दशक स्थानी 0 असलेली संख्या किती आहे. मग दशक स्थानी 0 आहे का 100च्या, आहे. म्हणजे किती आहेत, 1 ते 100 मध्ये दशक स्थानी 0 असणारी संख्या फक्त 1 आहे. मग 1 हा उत्तर तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पर्यायामध्ये आहे का पाहूया आपण. बघा 9, 10, 8 आणि 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर आहे. काय सांगितले, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्या आहेत, फक्त एकच संख्या आहे की ज्याच्या दशक स्थानी 0 आहे. ओके, हे झालं पहिलं. दुसरं बघा, सेकंड एक्झाम्पल बघा 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती. प्रश्न बघा काय लिहिलाय की 2 अंकी संख्येत 6 हा अंक, कोणता अंक, 6 हा अंक असलेल्या संख्या किती. आता तुम्ही यात काय करणार, गडबड करणार. 2 अंकी संख्येत म्हणजे 10 ते 99 मध्ये 6 अंक किती वेळा येतो असा तुमचा गैरसमज होणार. मग 6 अंक किती वेळा येतो, 19 वेळा. आणि 19 हे पर्यायामध्ये दिलं असणार आहे. तुम्ही पटकन ह्याला काय करणार, क्लिक करणार आणि तुम्हाला वाटलं की आपलं बरोबर आलं, पण 19 उत्तरच येत नाही. कारण प्रश्न काय बघा, 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती म्हटलं, म्हणजे संख्या किती, 6 अंक किती वेळा आला विचारलेला नाही, 6 अंक असलेल्या संख्या किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग आपण संख्या बघूया कोणकोणत्या आहेत. 6 अंक असलेल्या संख्या कुठून स्टार्ट होतात बघा, कोणकोणत्या येतात. 2 अंकी संख्येत 16, 26, 36, 46, नंतर 56, 66, 76 आणि 86 आणि 96. बरोबर, हे झालं. अजून बघा 60,
61, 62, 63, 64, 65, 66 आपण घेणार नाही कारण ऑलरेडी आपण घेतलेला आहे. 67, 68 आणि 69. त्यानंतर काय नाही 70. आता ह्या संख्या किती झाल्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. म्हणजे 6 अंक असणाऱ्या टोटल संख्या किती झाल्या 18. लक्षात येते. हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे 18 हे पर्यायामध्ये आहे का तर आपण चेक करूया. बघा 18 कुठं आहे. पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथं तुमचं थोडंसं कन्फ्यूज तुम्ही होऊ शकताय. तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आपण प्रश्न नीट वाचायचा आहे. काय दिलाय प्रश्न तर 2 अंकी संख्येत तुम्हाला 6 हा अंक असलेल्या संख्या किती. 6 किती वेळा आलं हे विचारलेलं नाही. त्यामुळं प्रश्न नीट वाचायचा आणि पर्याय क्रमांक आपला कुठला बरोबर आहे तर 3 नंबरचा काय उत्तर येत आहे 18. आता एक्झाम्पल 3 बघूया. एकक व दशक स्थानाचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहे. बघा हा पण पॉइंट मगाशी मी सांगितलेला होता. एकक व दशक स्थानचे अंक समान म्हणजे एकक स्थानी पण तोच अंक पाहिजे आणि दशक स्थानी पण तोच अंक पाहिजे. अशा एकूण किती 2 अंकी संख्या आहेत. संख्या कोणत्या होत्या मी म्हटलं होतं बघा. 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. ह्या काय एकक स्थानी पण 30 संख्या आहे आणि दशक स्थानी पण 30 संख्या. अशा किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे किती संख्या झाल्या एकक आणि दशक स्थानी 30 संख्या सेम असणाऱ्या अशा किती संख्या आहेत ह्या 9. आणि मग मी सांगितलं होतं बघा या संख्या 11च्या पटीत आहेत म्हणजे 11च्या पाड्यानुसार आहेत. मग 11 90 99 1 ते 100 या अंकामध्ये 99 शेवटच्या 11 90 99 म्हणजे 9 संख्या तुमच्या काय असणार आहेत 1 ते 100 मध्ये एकक आणि दशक स्थानी अंक सेम असणारे असणार आहेत. पर्यायामध्ये बघूया. पहिले पर्याय कुठे आहे बघा 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ओके चला एक्झाम्पल 4. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. काय प्रश्न किती सोपा आहे बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. आता तुम्ही काय करताय मग असं 5 अंक किती वेळा म्हणजे आपण काय करणार अंक लिहिणार आणि त्यामध्ये मोजणार. मग त्यासाठी हा चार्ट महत्वाचा आहे. आपण काय करायचं डायरेक्ट काय 1 ते 100 कुठं सांगितलंय 1 ते 100 मध्ये कोणता अंक सांगितलेला आहे 5. मग 5 अंक किती वेळा आहे बघा 20 वेळा. म्हणजे लगेच पटकन बघितलं की आपल्याला उत्तर इकडे लिहिता येणार आहे. जर हे असं जर तयारी नसते आपली तर काय झालं असतं मग आपण मोजत बसणार बोट. ओके मग त्यात आपला वेळ जास्त झाला. त्यासाठी ही ट्रिक्स महत्वाची आहे. तर आपला किती वेळा येतात उत्तर बघा 1 ते 100 या संख्यामध्ये 5 अंक किती वेळा आहे तर 20 वेळा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे. चला शेवटचं उदाहरण बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. सेम आपण पहिल्या ह्याच्याकडे येणार आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. तो पण आपण बघा 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा आहे 11 वेळा आहे. म्हणजे 11 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. म्हणजे 1 2 3 प्रश्नांची उत्तर आपण इझी का देऊ शकलो तर आपल्याला हे 2 पॉइंट आपले कव्हर होते किंवा हा चार्ट आपला तयार होता म्हणून आपण काय केलं ह्या प्रश्नांची उत्तर इझी पद्धतीने आपण देऊ शकलो. म्हणजे अशी आपण जर तयारी केली तर आपल्याला प्रश्न लगेच सुटतात. म्हणजे कोणतेही 1 ते 100 या अंकावर कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला पटकन सोडवता येईल. बघा आपण आज काय केलं फक्त 1 ते 100 या अंकावर आधारित प्रश्न कसे असतात त्याची इत्थंभूत माहिती आपण सगळी पाहिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.